हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर. आणि आज मी नवीन एक टॉपिक घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ओके, तर मायक्रोसॉफ्टचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. मायक्रोसॉफ्टने बरेचसे ऍप्लिकेशन बनवलेत आणि आपण ऑलरेडी मायक्रोसॉफ्टचे बरेचसे ऍप्लिकेशन पाहिलेले आहेत. त्यापैकी मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट हे पाहिलेलं आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड जसे टायपिंग करण्यासाठी वापरतो, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट जसे आपण प्रेझेंटेशन बनवण्यासाठी वापरतो, बरोबर. तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट बरेचसे फीचर्स देतं ज्याने आपलं काम खूप सोपं जातं, बरोबर. तर आज आपण असा एक खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक बघणार आहे ज्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ओके, तर तुम्ही ऐकलं आहे का मायक्रोसॉफ्ट एक्सेल बद्दल पहिल्यांदा? ओके, जर ऐकलं नसेल तर मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर ऍक्च्युली मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक कॅल्क्युलेटिंग सॉफ्टवेअर तुम्ही बोलू शकता. आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये आपण जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन्स करतो. त्यामुळे कोणत्याही बिझनेस मध्ये किंवा जिथे कॅल्क्युलेशन्स म्हणजे टफ कॅल्क्युलेशन्स असतात तिथे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा उपयोग होतो. ओके, तसेच मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक मायक्रोसॉफ्टचं ऍप्लिकेशन आहे जसं मी सांगितलं. शिवाय हे एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. जसं आपल्याला माहिती आहे सॉफ्टवेअरचे दोन प्रकार असतात, एक सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ओके, आणि याने आपल्याला खूप मदत होते जेणेकरून आपण आपले हिशोब व्यवस्थित मेंटेन करू शकू. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल आपण कुठे कुठे उपयोग करतो? जसे घरात आपले हिशोब, नॉर्मल हिशोब सुद्धा आजकाल बरेच जण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये मेंटेन करतात. नेक्स्ट कोणत्याही ऑफिस मध्ये किंवा बऱ्याचशा बिझनेस इंडस्ट्रीज मध्ये, एव्हरीवेअर म्हणजे इंडस्ट्रीज, इन्स्टिट्यूशन्स म्हणजे शैक्षणिक क्षेत्र म्हणा किंवा मिलिटरी क्षेत्र म्हणा किंवा कोणतंही हाऊस होल्ड क्षेत्र म्हणा, सगळ्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर केला जातो. ओके, आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये बरेचसे असे फॉर्म्युलेज आणि फंक्शन्स आहेत ज्याने आपण खूप इझिली आपल्या गोष्टी करू शकतो. ओके, मायक्रोसॉफ्टचा उपयोग काय काय आहे ते आज पाहूया आपण. जसे अशा प्रकारचे तुम्ही बऱ्याचदा कॅल्क्युलेशन्स किंवा चार्ट पाहिले असतील. जसे बरेचसे शाळेत पण ज्यावेळी आपण निकाल रिझल्ट घेतो त्यावेळी आपले सब्जेक्टचे जे परफॉर्मन्स असतात ते असे चार्ट मध्ये सुद्धा डिस्प्ले केलेले असतात. तर चार्ट हे काय आहे? एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, म्हणजे जो डेटा आपण टेबलमध्ये पाहतो तोच डेटा आपण चार्ट मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आणि जास्त व्यवस्थित समजतो. ओके, तर हे जे चार्ट्स आहेत, तर चार्ट हा एक खूप इफेक्टिव्ह प्रकार आहे रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्ही इथे पाहू शकता. चार्ट वरती बऱ्याच टाईपचे डेटा दिलेले दिसत आहेत, तसेच त्याच्या व्हॅल्यूज दिसतात. कलरफुल असल्यामुळे आपल्याला कोणत्या भागात किती आपल्याला कमतरता आहे किंवा कोणता भाग जास्त व्यवस्थित आहे ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करायला खूप सोपं जातं. तसेच एक्सेल मध्ये आपण अशा टाईपचे पण चार्ट्स आणि टेबल्स एकत्रित असे बनवू शकतो. तर अशी जी शीट असते, विंडो असते, याला आपण एक्सेल म्हणतात. आणि बाकीचे एक्सेलचे युजेस काय आहेत ते आता आपण विस्तारित रूपे पाहूया. तर फर्स्ट, जसं मी सांगितलं कॅल्क्युलेटिंग. तर कॅल्क्युलेटिंग मध्ये काय काय येऊ शकतं? जसे पर्सेंटेज किंवा सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट किंवा एखाद्या बँकेचा काहीतरी हिशोब
किंवा स्कूलच्या फीजचा हिशोब किंवा जे आपण सगळ्यांना पगार वगैरे देतो त्याचा हिशोब, हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण एक्सेल मध्ये खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. तसंच अकाउंटिंगचा अर्थ काय आहे तर अकाउंट मेंटेन करणं. जसे प्रॉफिट आणि लॉस म्हणजे नफा आणि तोटा. कोणत्याही बिझनेस मध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं की किती इन्व्हेस्ट झालीये, त्यातून किती आपला खर्च झालाय, किती राहिलाय, किंवा त्यातून आपल्याला नफा किती होतो, तोटा किती होतो. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या अकाउंटिंग मध्ये येतात आणि हे आपण एक्सेल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो. तर जसे आपल्याला माहितीये अकाउंटिंगचं काम अकाउंटंट करतात, राईट? तर ते लोक जास्ती करून एक्सेल वापरतात जेणेकरून त्यांना परफेक्ट रिझल्ट मिळतील. कारण की खूप मजेदार एक गोष्ट आहे, एक्सेल मध्ये आपण जर व्हॅल्यूज सगळ्या व्यवस्थित दिल्या तर आपल्याला कॅल्क्युलेशन एकदम ॲक्युरेट म्हणजेच अचूक मिळते. तिथे चूक होत नाही. आणि समजा 2 4 5 जर कॅल्क्युलेशन असले ते आपण मॅन्युअली स्वतःहून करू शकतो. पण समजा तुम्ही 100,000 कॅल्क्युलेशन्स जर हँडल करत असला तर तिथे चूक होण्याची खूप खूप शक्यता असते. तर त्या जागी एक्सेल सारख्या ऍप्लिकेशनमुळे असा खूप फायदा होतो. जर तुम्ही एक फॉर्म्युला पुट केला, एक कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही हजार लाखो कॅल्क्युलेशन्स कंप्लीट करू शकता. ओके, आणि खूपच कमी वेळात. त्यामुळे एक्सेल मध्ये ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन्स करतो आपला वेळ खूपच वाचतो. मॅन्युअली पूर्वीच्या काळात जसे मॅन्युअली करायचे आणि काय करायचे, पूर्ण फाईल वरती फाईल असे जमवून ठेवायचे, राईट? तर त्यात काय व्हायचं, बऱ्याचशा फाईल्स मिस व्हायच्या किंवा बरेचसे अकाउंट्सचे डिटेल्स मिस व्हायचे किंवा कुणाला लक्षात नाही राहायचं की अकाउंटची डिटेल्स कोणत्या फाईलमध्ये कोणते डिटेल्स आहेत. कारण याआधी पण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की कॉम्प्युटर आणि माणूस म्हणजे आपण यात काय फरक असतो. बरेच फरक असतात. जसे की आपण जास्त काही आपल्या मेमरीत साठवून ठेवू शकत नाही. ओके, कारण आपली जी मेमरी असते, स्मरणशक्ती असते, खूप शॉर्ट असते आणि कॉम्प्युटरची जी स्मरणशक्ती असते ती खूप लॉंग असते, बऱ्याच वेळासाठी ती असते. त्यामुळे अशा अकाउंटिंगसाठी किंवा कॅल्क्युलेशनसाठी खूप जरुरी आहे स्मरणशक्ती व्यवस्थित असणे. ते आपल्याला कॉम्प्युटरमध्येच मिळते. त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने आपण अकाउंटिंगचं काम एक्सेल मध्ये करू शकतो. मोठमोठ्या कंपन्या जसं स्टॉक मेंटेन ठेवणं किंवा स्टॉक रजिस्टर, पहिल्या पूर्वीच्या काळी आपण पाहायचो रजिस्टर्स असायचे, तर ते आता पूर्णपणे ऑटोमेटेड म्हणजेच कॉम्प्युटरवरती केलं जातं आणि व्यवस्थितपणे ते कार्यरत केलं जातं. नेक्स्ट आहे चार्टिंग. जसं मी सांगितलं तुम्हाला की चार्टिंग म्हणजे कोणताही आपला समजा नफा तोटा जरी असला, कोणत्या क्षेत्रात आपल्याला नफा झालाय किंवा तोटा झालाय ते पाहण्यासाठी आपण चार्टिंग यूज करू शकतो. ओके, आणि आपल्या एम्प्लॉईजना दाखवू शकतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रात जास्त काम करण्याची गरज आहे. ओके, तर चार्टिंगचा वेगवेगळ्या जागी वेगवेगळा उपयोग होतो. नेक्स्ट आहे इन्व्हेंटरी ट्रॅकिंग. इन्व्हेंटरी ट्रॅकिंग म्हणजे सेम जसं स्टॉक जो असतो, समजा कंपनीत माल आहे तर कंपनीत किती माल आला आणि किती माल गेला याचं आपल्याला व्यवस्थित हिशोब ठेवावा लागतो. नाहीतर आपण कस्टमर्सना माल व्यवस्थित देऊ शकत नाही. ओके, याला म्हणतात इन्व्हेंटरी ट्रॅकिंग. ज्यावेळी आपण असे करतो त्यावेळी आपल्या कंपनीचं नाव जे गुडविल असतं ते पण चांगलं होतं. कारण की आपल्याला जर स्टॉक व्यवस्थित मेंटेन नाही करता आला तर नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपण एक्सेल मध्ये इन्व्हेंटरी ट्रॅकिंग करून खूप सोप्या पद्धतीने स्टॉक मेंटेन करू शकतो. देन कॅलेंडर्स अँड शेड्यूल्स, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी
बऱ्याचशा मीटिंग असतात किंवा प्लॅनर असतात. मोठमोठ्या कंपन्यात काय असतं, त्यांचे ब्रँचेस बऱ्याचशा जागी असतात, बरोबर. तर त्या ब्रँचेस मध्ये सगळ्या गोष्टी एकत्रित व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे मॅनेजर्स असतात किंवा जे ऑफिसर्स असतात ते लोक प्लॅन करतात, त्यांचं स्वतःचं कॅलेंडर करतात. म्हणजेच कॅलेंडर करतात म्हणजे त्यांच्या ज्या मीटिंग्स असतात त्या अपॉइंट करतात. तर ते सगळं सुद्धा ते लोक एक्सेल मध्ये मेंटेन करतात. ओके. आणि एक्सेल मध्ये ह्यूज डेटा आपण मेंटेन करू शकतो. ऑल राईट. नेक्स्ट, सिटिंग चार्ट्स. सेम हा जसा चार्ट आहे तसाच सिटिंग चार्ट आपण बनवू शकतो. देन गोल प्लॅनिंग वर्कशीट आपण पाहू शकतो. गोल प्लॅनिंग म्हणजे आपल्याला समजा एखाद्या महिन्यात काय काय करायचं आहे ते व्यवस्थित जर आपल्याकडे जर पूर्णपणे प्लॅन असेल की सपोज 1 तारखेला आपल्याला हे करायचं आहे किंवा 15 तारखेपर्यंत आपल्याला इतका स्टॉक क्लिअर करायचा आहे किंवा 20 तारखेला हा स्टॉक परत आला पाहिजे किंवा जर आपल्या शाळेच्या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात जर आपण पाहिलं की आपल्याला हा रिझल्ट या टायमिंग मध्ये कंप्लीट केला पाहिजे. तर अशा प्रकारचे बरेचसे गोल्स असतात. प्रत्येकाचे आपापले गोल्स असतात, टार्गेट असतात. तर त्याचं प्लॅनिंग सुद्धा आपण एक्सेल मध्ये करू शकतो. नेक्स्ट आहे फॉर्म्स. तर फॉर्म्सचा अर्थ काय आहे? फॉर्म्स म्हणजे जसे की ऍडमिशन फॉर्म भरतो आपण किंवा कोणत्याही जागी एन्क्वायरी फॉर्म भरतो. ओके. तसेच आपले डिटेल्स काही देण्यासाठी आपण फॉर्म भरतो. तर ते सगळे फॉर्म सुद्धा आपण इझिली एक्सेल मध्ये क्रिएट करू शकतो. तसेच आणि खूप इंटरेस्टिंग असं जसे फॉर्म क्रिएट करू शकतो, तो फॉर्म जसाच्या तसा जे जे डिटेल्स आपल्याला ऍड झालेले आहेत ते आपण एक्सेल मध्ये टेबलच्या रूपमध्ये करू शकतो. ओके. हे त्यामुळे एक्सेल मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. ऍक्च्युली एक्सेल एक टाईपचं प्रोग्रामिंग आहे. ओके. ज्यात आपण कॅल्क्युलेशन खूप इझिली करू शकतो. तर एक्सेल सारखे आणि पण भरपूर ऍप्लिकेशन आहेत. जसे एक्सेल आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे, तसेच गुगल शीट्स आहे जे आपण ऑनलाईन तिथे डिटेल्स भरू शकतो आणि ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे ऑनलाईन डेटा ट्रान्सफर करू शकतो. तसेच लिबर ऑफिस आहे, देन स्मार्ट शीट आहे, क्विप आहे, झोहो शीट अँड इथर कॅल्क, एअर टेबल. तर अशा प्रकारचे बरेचसे कॅल्क्युलेटिंग सॉफ्टवेअर आहेत. तर हे सिमिलर टू एक्सेल आहेत. आणि एक्सेल मध्ये आपल्याला माहिती आहे का की टोटल रोज आणि कॉलम्स किती असतात? तर एक्सेल मध्ये असतात 10,48,576 रोज आणि कॉलम्स असतात 16,384 कॉलम्स. ओके. तर 10,48,576 रोज आणि 16,384 कॉलम्स असतात. मग तुम्ही विचार करू शकता की आपण किती ह्यूज डेटा एक्सेल मध्ये मेंटेन करू शकतो, राईट. तसेच कॉलमची विड्थ असते 255 कॅरेक्टर्स, म्हणजे एका कॉलम मध्ये आपण 255 कॅरेक्टर्स टाईप करू शकतो. आणि एका रो मध्ये आपण 409 पॉइंट्स, म्हणजे रोची हाईट असते ऍक्च्युली 409 पॉइंट्स. ओके. तर अशा प्रकारे एक्सेलची माहिती आज आपण पाहिली. तर आज आपण काय काय शिकलो? आज आपण जस्ट इंट्रोडक्शन पाहिली की एक्सेल काय असते, एक्सेल मध्ये आपण कशा प्रकारची कामे करू शकतो, एक्सेलचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात कसा होतो. तसेच मी तुम्हाला एक्सेल मध्ये किती रोज असतात आणि किती कॉलम्स असतात ते सांगितलेलं आहे. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. मी नेक्स्ट सेशन मध्ये नक्की हा प्रश्न विचारेन. ओके. आणि
शिवाय एक्सेलची जी विंडो आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक यू. हॅव अ नाईस डे.